पण जाऊया जिथे सामन्याला होती सुरुवात. अर्थातच काल कथित निलेश कुमार अंकुश यांच्या स्मरणार्थ विहारी स्पोर्ट्स क्लब आयोजित या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये मी समालोचक मानस मनोरे तुम्हा सगळ्यांचं करतोय हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता या स्पर्धेतील क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकणार तो सुपर 4 मध्ये एका ट्रॉफीचा मानकरी होणार. आणि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल रॅपिड कट केलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध बॅकवर्ड पॉइंट सीमा पार स्वॅगचे स्वागत. चौकार. जरा स्पीडअप करायची विनंती. बॉलिंग टीम तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत आधीच. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. अजमल आणि त्यांच्या समवेत साहिल ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. राहुल गोलंदाज. यावरचा बॉल असेल वाईड. अवांतर एक्स्ट्रा धाव ॲड ऑन होईल. 5 आकड्यावरती टोटल. घड्याळच्या काट्यामध्ये आता जर आपण पाहिलं 11:30 जवळजवळ वाजलेले आहेत आणि तरी एवढे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर उद्या जर आपण पाहिलं तर वर्किंग डे आहे उद्या, पण तरी पण एवढे प्रेक्षक आलेले आहेत. आणखीन एक वाईट बॉल आणि त्याच्यामध्ये 22 चेक म्हणजे 1+1 2 धावा या चेंडूवरती ॲड ऑन केल्या जातील. टीमची टोटल मात्र आता पोहोचली गेली आहे ते म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. यावेळेचा बॉल बीट केला. यावेळेस नाही. यस, इट इज फेअर बॉल. इट इज डॉट बॉल. इनसाइड लाईन होता आणि चेंडू मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. राहुल या खेळाडूचा जबरदस्त खेळ आजच्या रात्रीमध्ये राहिलाय. प्लेअर टू वॉच आउट फॉर राहिला राहुल. टॅप केले बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती. बाल बाल बच गए. धाव मिळत नाहीये. डॉट चेंडू मात्र येईल. पहिल्या बॉलवर चौकार. त्याच्यानंतर मात्र वाईट बॉल 2 फेकले. त्याच्यावरती एक एक्स्ट्रा धाव पण आली, पण त्याच्यानंतर चुकीला सुधारला आणि 2 डॉट बॉल्स बॅक टू बॅक फेकलेत. म्हणजे 3 बॉल आणि 7 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. राहुल हा खेळाडू जबरदस्त आहे. अंडरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये रत्नागिरीमध्ये जाऊन पण ज्यांनी रत्नागिरीचा अंडरआर्म क्रिकेट पण गाजवलेला आहे तोच हा खेळाडू राहुल. परंतु यावेळेस राहुल थोडासा आउट ऑफ द फॉर्म दिसतोय, कारण बरेचसे अवांतर चेंडू त्यांनी फेकले आहेत. आणखीन एक बॉल टॅप केलाय. अडवलाय चेंडू. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या धावेच्या बरोबरीने आता 9 धावा या स्कोर कार्ड वरती होतील. 4 ओव्हरची मॅच आपण नक्कीच पाहताय. सुरुवात चांगली झालेली आहे या मॅचची. कॉट बिहाइंड एज अँड टेकन. झेल पकडला आणि पकडलाय झेल तर संपलाय अजमल यांचा खेळ. पहिला धक्का. बघा जे गुलाबी जी आमची गुलाबी पट्टी आहे बाउंड्रीच्या मागे बाहेर, तिच्यावरती कोणी जास्त दबाव देऊ नका. तिच्या थोडंसं लांबच उभे राहा. विनंती असेल त्याच्यावरती कोणताही ताण देऊ नका. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. नवीन बॅटर आतिफ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे इनायत क्रमांक 3 वर. हो, चांगला चेंडू, चांगला बॉल, डॉट बॉल. आणि डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ इथेच संपलाय. धावा झाल्या त्या 9 धावा फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर फॉर बॅटिंग टीम मस्जिद मोहल्ला. चला, गोलंदाजीमध्ये आता चेंजेस केले जातील. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आयुष बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजची या स्पर्धेची पहिली रात्र, फर्स्ट नाईट आणि फर्स्ट नाईटमध्ये खरं तर 7th नंबरची फाईट माफकरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये 7वी मॅच. टॅपिंगचा फटका. संधी दिली, रूम दिलं आणि त्याचा फायदा उचलला. हात खोलने का दिया मौका, शरीर से दूर डाला
आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जेवढे चेंडू तुम्ही शरीराला लगतचे फेकता तेवढे बचावले जातात, पण जेवढ्या बॉलवरती तुम्ही रूम देता तेवढं तुम्हाला मैदानाच्या बाहेर मात्र फटके तुमच्या गोलंदाजीवर येतात. आदरणीय प्रथमेश दादा भोईर आणि अनिकेत भाई कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी करतोय हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती की व्यासपीठावर यावं. अनिकेत जी पंधरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. व्हाईट बॉल आलेला आहे. आदरणीय सूरज भाई गायकवाड यांचं पण या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आदरणीय सूरज दादा गायकवाड यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. दोन बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. चौकार आलाय, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आणि त्याच्यानंतर दोन व्हाईट बॉल्स मात्र या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. चला नवीन गोलंदाज, तोच गोलंदाज नवीन चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. स्पीडअप घ्या, तुम्हाला 3 ओव्हरसाठी 10 मिनिटं दिलेली आहेत. चांगला स्ट्रोक आहे, येईल चौकार. जबरदस्त खेळ करताना साहिल टॅपिंगचे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. अच्छा, रात्रीमध्ये मागच्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं साहिल यांना जसा रूम मिळतो, आउटसाईड ऑफस्टम्पची गोलंदाजी होते तसे त्याच्यावरती ते टॅपिंगचे फटके खेचत असतात, बाउंड्रीज स्कोर करत असतात आणि ते चित्र या मॅचमध्ये पण आहे. 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळचा खराब चेंडू, पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद आणि आलेला आणखी एक चौकार. चौकाराच्या बरोबरीने टोटल वाढेल 23 धावा धाफलकावरती होतील. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर अजून देखील मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल, पण तब्बल धावा खर्च केल्यात ते म्हणजे 14 4 चेंडूंवरती. महागडं षटक राहिलंय आयुष यांचं. 4 बॉल 14 धावा दिल्यात. आणखीन एक खराब बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बॅटिंग मात्र चालली जातीये. खेळाडूचं नाव या ठिकाणी आहे साहिल और जीते है अपने टीम के खिलाड़ियों के दिल. बॅटिंग चांगली करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंपचे बॉल, ऑफ साईडला बाउंड्रीज, डाऊन द लेग साईडचे बॉल, लेग साईडला बाउंड्रीज. प्रत्येक दिशेमध्ये खेळण्याची क्षमता आहे मिस्टर 360 या टीमचा साहिल. 4 चौकार मारलेत एकट्या खेळाडूने आतापर्यंत. पूर्ण 17 मध्ये पण चौकार आपण 5च पाहिले, त्याच्यामध्ये 4 या खेळाडूच्या नावावर. आणखीन एक टॅप, आणखीन एक चौकार आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलाय. 31 धावा या स्कोर कार्ड वरती बनवल्यात, ते म्हणजे मस्जिद मोहल्ला या टीम. पण त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं फार महत्वाचं.
कन्सिस्टन्सी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट गेम. टॅप खरा बॉल आणि त्याच्यावरती मात्र आणखीन एक चौकार या ठिकाणी आलेला आहे. तो म्हणजे फलंदाज साहिल यांच्या बॅटमधून. वन मॅन आर्मी सारखा खेळाडू हा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. थांबायचं नाव घेत नाहीये. गोलंदाजांवरती बरचसं दडपण मात्र क्रिएट केलं गेलं. साहिल या खेळाडूला थांबवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र या ठिकाणी उभा आहे बॉलिंग करणाऱ्या अविरा 11 या टीम समोर. दोनच चेंडू झालेले आहेत. लीव केलाय. बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्ले अँड मिस झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन अँड दॅट्स वाय द बॉल इज रिमेन डॉट. निर्धाव चेंडूंचं पर्सेंटेज फार पाहिलंय पण चौकार पण बरेचसे आपण पाहिलेले आहेत. सिंगल धावा जास्त नाही आहेत. क्लीन बॉल केलाय. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. प्रेक्षकांमधून शिट्ट्या टाळ्या सगळ्या येत आहेत. यायला पण पाहिजेत. वाजव आता सगळं संपल्यावर तर हे उद्या आणखीन एक बोल्ड. बॅक टू बॅक विकेटची पडझड. एका मागोमाग एक धक्के. आणखीन एक बॅटर आउट. तेव्हा आमचे कॅमेरामॅन प्रेक्षकांना पण कव्हर करतील कारण प्रेक्षक पण नाचतायत आनंद घेत आहेत. लाईफ इज ऑल एन्जॉयमेंट अँड हॅपीनेस आणि तो आनंद ती एन्जॉयमेंट मात्र केली जाते. ड्राईव्हचा फटका आहे. बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ही ओव्हर चांगली राहिलेली आहे बॉलिंग टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कारण की एकच चौकार आपण पाहिला आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त एकच सिंगल म्हणजे एकंदरीत या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5 आणि विकेट मिळवल्या गेल्या टोटल 2. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या त्या 36 धावा स्कोरकार्डवरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल. या ठिकाणी ओव्हर सत्र क्रमांक 1 मध्ये आणि नवीन गोलंदाज आलेले आहेत आशीर्वाद. आशीर्वाद यांच्या हातामध्ये षटक. पहिलाच बॉल टॅप and goes out of the ground. 4 runs. चला मॅच बॉल आलेला आहे. एक ओव्हर मस्जिद मोहल्ला टीमच्या नावावर, एक ओव्हर अविरा 11च्या नावावर असाच खेळ राहिलेला आहे या मॅच मध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या धावा कमी होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये परत धावा कमी आणि या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली. बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेताना पाहायला मिळाला. मला वाटतंय जर आपण आपल्याकडे तो डिग्री मापणारा चेंडू किती टर्न झाला आहे तो डिग्री सांगणारा जर आपल्याकडं ऑब्जेक्टर असता तर आपल्याला कळालं असतं की किमान ज्या प्रकारे चेंडू फिरला आहे 3-3.5 डिग्री टर्न झाला असावा. यावेळेचा देखील टॅपिंगचा फटका. आणखीन एक चौकार. आणखीन एक बाउंड्री स्कोर केली आहे. धावा मात्र आता इन्क्रीज होताना 44 धावा आणि 3 बॉल अजूनही बाकी. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. धावफलक स्थिरावला गेलाय. 44 ऑन द बोर्ड. 3 बॉल स्टील रिमेन. आणि आणखीन एक चौकार.
चला प्रेक्षकांनी पण काळजी घ्या थोडीशी. बॉल रॅपिड येतात त्यामुळे चेहऱ्यावरती वगैरे जर आदळले तर दुखापत होऊ शकते. त्यामुळे आपली पण काळजी घ्या. प्रेक्षकांना पण विनंती आहे. चौकार मात्र इथून आलाय. 48 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. चांगली बॅटिंग करताना हा खेळाडू डाऊन द लेग साईड वाईट बॉल. आधीच धावांचा टोंगर उभा झाला आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ. 48 वरून आता 49 या आकड्यावरती आपण पोहोचलो गेलो आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. सतत 36 धावा होत्या मागच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 वाईड. इथून मिस झाले. डॉट बॉल येईल. धावा स्थिरवल्यात 49 वरती. शेवटचा 1 बॉल पहिल्या 17 मध्ये इथून मात्र बाकी असेल. चला शेवटचा 1 बॉल. 49 झाल्यात. अविरा 11. आणखीन 1 डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा मात्र खेळ संपला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या स्कोर कार्ड वरती 49. विजयासाठी मात्र 24 चेंडू आणि 50 धावेंची गरज. नेक्स्ट मॅच ज्यांची आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉस करण्यासाठी यावं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी. तुला काय सांगते चार्जर मध्ये नाही होत तुझ्या पण फोडला ना माझ्या तर ठीक आहे. अशी किती स्लो होते ते किती स्लो होते. एक एक टक्का चुन 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 के जाते त्याच्यावर. चला नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन या टॉस साठी. दिनेश ओवाळ सर टॉस साठी कॉलिंग आपण द्यायचे आहे. खालापूर बे संघाचा कर्णधार आणि काजवाडे संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किशोर यावेळी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. क्वार्टर फायनलची ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला तो म्हणजे अविरा 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला तो म्हणजे मस्जिद मोहल्ला संघ. ह्याच्यात जो जिंकणार तो या चमचमत्या ट्रॉफीच्या जवळ जाणार आणि ही ट्रॉफी आपल्या गावी नेण्याचा नक्कीच मान मिळवणार. बघूया कुठला संघ हा मान मिळवणार. स्ट्राईक एला फलंदाज आहे ज्याने कट्टा घालवला असता तो राहुल. नॉन स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे आयुष. चला मैदानाच्या आतमध्ये आपण या सत्राला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल अवांतर आहे. व्हाईट बॉलने मात्र या सत्राची सुरुवात होती आहे. सलामीची जोडी आली आहे. जो करते है गेंदबाजों के बत्ते गोल नाम है उनका राहुल आणि त्यांच्या समवेत आयुष ही जोडी. आणि पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज किशोर जिन्होंने मचाया शोर किया रोर. मॅन ऑफ द मॅच त्याने जिंकलेली आहे. तो किशोर हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू आपण पाहिलेला आहे की डाऊन द लेग साईड होता. अवांतर होता आणि 1 धाव मात्र या ठिकाणी ॲड ऑन झालेली आहे. दोन्ही टीम टॉससाठी यावं. नेक्स्ट मॅच खालापूर बी आणि काजूवाडी टॉससाठी या. नो बॉल. यस डेफिनेटली नो बॉल. विकेट लाईनवरती खालापूर बीचा कॅप्टन आहे. काजूवाडी टीम कॅप्टन आपला पाठवा टॉससाठी लगेच. टॅप केलंय बॉल आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. आलाय तो म्हणजे चौकार. धावा मिळाल्या त्या 4. आएंगे 4 तो होगा बेड़ा पार.
जब तक राहुल है तब तक जीत की उम्मीद बरकरार. आणि इथून मात्र खेचलाय चौकार आणि धावा 6 या आकड्यावरती मात्र करायचा पाठलाग. 44 धाव्यांची मात्र अजून देखील गरज असेल. उर्वरित 23 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल. आप शेर है तो हम भी सवा शेर है. तुम्ही चौकार मारू शकता, मी पण यॉर्कर फेकू शकतो. कमालीची लढाई, बेस्ट वर्सेस बेस्ट. मजा येईल या बॅटल मध्ये. किशोर अगेन्स्ट बॅटर राहुल. हो, बाल बाल बचावल्यात. व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. पण पंचांनी अवांतर बॉलचा सिग्नल मात्र दिलाय. 2 हात केले समांतर. चेंडू होता अवांतर. धावसंख्येमध्ये मात्र वाढ होतीये. 7 धावा स्कोर कार्ड वरती जमा झाल्यात. इथून आणखीन एक टॅप, आणखीन एक बाउंड्री. राहुल को रोकना असंभव है, मुश्किल नहीं नामुमकिन है. आर फॉर राहुल आणि आर फॉर राडा करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मध्ये 11 धावा या मात्र स्कोर केल्या गेल्यात. चेंडू फक्त 3 झालेत. खालापूर बी टीमने टॉस मात्र जिंकलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे तो सांगायचा आहे. यावरचा बॉल हो अडवलाय. 2 खेळाडूंच्या मध्ये टक्कर. दोन्ही भाऊच आहेत. फिल्डिंग घेतलेली आहे खालापूर बी टीमने. बघा, खेळाडूला दुखापत झाली असेल तर रिप्लेस पण करू शकता. क्षेत्ररक्षण तर चांगलं होतं, परंतु स्वतःच्या शरीराची काळजी घेणं त्याच्यापेक्षा महत्वाचं. ते शरीर चांगलं राहणं महत्वाचं. चार चेंडू झाले, धावा झाल्यात त्या 12. चेंडू बाकी आहेत 20, करायचे आहेत 38. 38 रन्स आर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 20 डिलिव्हरीज फॉर विन अविरा 11 टीम साठी. 20 चेंडू आणि 38 धावांची गरज या ठिकाणी मात्र पाहायला मिळतेय. फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. गोलंदाजांवरती मात्र दडपण असेल या मॅच मध्ये. रिव्हर्स मिस झालाय. शरीरावरती बॉल अडलला गेला आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळतेय. 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल मात्र या पहिल्या ओव्हर मध्ये आता बाकी असेल. पुढे सरसावल्यात डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 50चा पाठलाग करताना अविरा 11 टीमच्या 13 रन्स विदाउट लॉस ऑन द बोर्ड. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 37 धाव्यांची गरज असेल अविरा 11 टीमला. चला, टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. फिल्डिंग टीम पंच आपण पण वॉर्न करायचं आहे, आम्ही करतोच आहे. टीम मीटिंग घेऊन देऊ नका अजिबात, कारण वेळ नाही आहे जास्त. आत्ताच जर आपण पाहिलं तर घड्याळाच्या काट्यामध्ये 11:50 झालेले आहेत. अजून देखील 3 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करणं बाकी आहे. त्यामुळे स्पीडअप आपण घ्यायचं आहे. आमिर आलेले आहेत नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावेंची मात्र गरज आहे. चला, 18 चेंडू आणि 37. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. आमिर, पहिलाच बॉल टॅप अँड बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. दोन्ही बाजूने आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचा खेळ 7 ही हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना असं म्हटलं जातं. आणि 2 खेळाडू धावांचा बोझ स्वतःच्या खांद्यावरती उचलून धावा बनवतायत. आपल्या टीमला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. आणखीन एक चांगला फटका. बॉल अडवलाय पण गेलाय हा देखील. सीमा रेषा पार. आलाय सलगचा दुसरा. नशिबाचा का होईना धावा कशाही होत यायला पाहिजेत. आणि चौकार आणखीन एक आपण पाहिलाय.
8 धावांचं अंतर कमी केलं. 18 मध्ये 37 होते, आता 16 चेंडू आणि 29 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल 29 धावा. दडपण गोलंदाजावरती. आणखीन एक त्याच दिशेने यावेळेस अडवला. रनआउटची संधी आहे. फलंदाज मात्र पोहोचले होते क्रीज मध्ये. रनआउटचा ते रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच चेक करायचंय. नॉट आऊटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र आलाय. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय पण योग्यच होता नॉट आऊटचा. आणि रिव्ह्यू गमावलेला आहे. बॉलिंग टीम आता तुम्हाला पुन्हा एकदा या सत्रामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. तुमचा एक रिव्ह्यू होता जो तुम्ही या सत्रामध्ये गमावलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लेंथला मागे खेचलं. वेग होत रफ्तार का सौदागर आमिर. आणि या बॉलवरती मात्र एक्स्ट्रा पेस बीटन द बॅटर ऑन क्रीज. या सिच्युएशनला आपण पाहिलेलं आहे. 14 चेंडू मला वाटतं आता बाकी असतील आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. हा देखील टॅप केलाय बॉल. एक धाव इथे पण पूर्ण होईल. 13 चेंडू आणि आता 27 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 13 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी करायच्या आहेत त्या म्हणजे 27 धावा. 13-27 जर आपण पाहिलं तर होऊ शकतात. प्रत्येक चेंडूवरती ऑलमोस्ट तुम्हाला दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये घ्याव्याच लागतील. तर 13 मध्ये 27चं समीकरण पूर्ण होईल. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2चा. शेवटचा बॉल पण ड्राईव्ह केलाय. अडवलाय बॉल. यावेळेस सिंगल धाव मात्र मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. धावा झाल्यात त्या ऑन टोटल स्कोर कार्ड वरती 24 धावा 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. 12 balls remain and needed. 26 to win. The required run rate is up to 13.00. या स्पर्धेमध्ये आम्हाला अनेक दानशूर दात्यांनी सहकार्य केलेलं आहे. खरं तर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या 4 ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत. ते म्हणजे GCL सलॉनचे प्रोप्रायटर आदरणीय गौरेश शेठ मोरे साहेबांनी मात्र या 4 ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर इंटरनेटची सुविधा आम्हाला दिलेली आहे ते आदरणीय मयूरजी कांबळे साहेब, मयूर इंटरनेट सर्व्हिस यांचा आभार. मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल अमित शिंदे आणि आकाशदादा गायकवाड यांनी दिलेली आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला दिनेश भाई गायकवाड आणि सुशांत भवर साहेबांनी या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर जे चेंडू आहेत, जे चेंडू आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत त्यांचा देखील आभार. निखिल भाई मोरे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. तस कॅमेरामॅनला पण विनंती आहे मॅच संपल्यावरती पब्लिक पण आपण सगळे दाखवायची कॅमेऱ्यामध्ये. 12-26 पहिलाच बॉल डाऊन द लेग साईड. वाईट बॉल. खराब स्टार्ट, खराब सुरुवात चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी उल्लेख करतो की गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. परंतु इथे स्टार्ट गुड नाही झालेला आहे. अवांतर बॉल फेकला. आता 12 मध्ये 25चं समीकरण. यावेळेस आणखीन एक वाईड. यस, बिलकुल वाईड असेल. वाईड लाईनच्याच बाहेर होता बॉल. आणि सलगचे 2 अवांतर चेंडू आपण पाहिलेत. 13ची सरासरी होती, ती सरासरी आता 12ची राहिलेली आहे. कारण 12 मध्ये 26 होत्या, आता 12 मध्ये 24 राहिलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा. प्रति ओव्हरमध्ये 12 धावा, 3 मोठे फटके. पहिला आलाय का? वाह, अफलातून, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, कमालीची क्षेत्ररक्षण पाहिलेलं आहे आपण. दिस इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टफ बाय फिल्डर. कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. उच्च दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळतीये. पंच मॅच थांबवायची 1 मिनिट.
इकडे अविरा 11ची टीम बसून घ्या. डगआउट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि एक साईडला थांबा सगळे मागे. त्याच्या व्यतिरिक्त डगआउटमध्ये कोणीच थांबू नका. ही विनंती असेल तुम्हाला. टीमच्या व्यतिरिक्त जेवढे प्रेक्षक वगैरे तिकडे असतील त्यांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये भरपूर जागा आहे. व्यासपीठावरती आलं तरी प्रॉब्लेम नाही, पण तिकडे फक्त डगआउटमध्ये खेळाडूंना बसू द्या. चला कंटिन्यू करायचं मॅचला. आपण एकच धाव मिळालेली आहे. आता मात्र 23चं समीकरण राहिलेले 11 चेंडूंमध्ये आणि इथून मात्र आता जबाबदारी राहुल यांना स्वीकारावी लागेल. संघ अडचणीत आहे आणि या टीमला जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर राहुलचा खेळ महत्वाचा. हायलाइट डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टीम मस्जिद मोहल्ला सांगताना ये तो ट्रेलर झाकी है और आने वाले पिक्चर अभी बाकी है. मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांनी धावा या ठिकाणी वाचवल्यात. हा टॅपचा फटका आणि चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाने केलाय वार. कहानी में नया ट्विस्ट सीसॉ सारखा अप अँड डाऊन, कभी यहा तो कभी वहा. चार धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्यात आणि टोटल इन्क्रीज झाली आता 31-31 या आकड्यावरती. 19ची गरज 9 चेंडूंमध्ये मात्र असेल. बॉलिंग टीम वेळेचं बंधन आहे. पंच सूचना देत राहा, आम्ही पण देत राहतो. बॉलिंग टीम वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी एक सत्र झालं पाहिजे. अँड्रम म्हटल्यावरती 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर व्हायला पाहिजेत. अर्ध्या तासाचा टाइम घेतला जातो एक सत्र कंप्लीट करण्यासाठी. यावरचा फटका पण चांगला आहे, क्षेत्ररक्षण पण चांगलं आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 8 बॉल आणि आता 18 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. हे 2 बॉल आपल्याला सांगतील की सामना मात्र कोणत्या टीमच्या बाजूने येडे घडवून जाणार आहे. येणारे 2 चेंडू आपल्याला कळवतील. सुपर 4ची मॅच मात्र येडे घडवून आपण पाहतोय. जो संघ जिंकणार त्या टीमच्या नावावरती एक ना एक ट्रॉफी असेल. कोणत्या नंबरची असेल खरं तर हे आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये समजेल, पण एक ट्रॉफी असेल एवढं 100% कन्फर्म आहे. कारण ही मॅच व्हर्च्युअल क्वार्टर फायनल आणि जो जिंकणार तो इनटू द सेमीफायनल सुपर 4 एका ट्रॉफीचा मानकरी होणार. 8 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. आयोजक आता सांगतील मला की जर वेळ जास्त घेतला गेला तर एक धाव आपण बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन करा एक्स्ट्रा. जर वेळ जास्त घेतला असे आयोजक सांगतायत आता. बरोबर, नियम लागूच केले पाहिजेत. इथून वाईट बॉल अवांतर आहे. 2 हात समांतर चेंडू अवांतर. मॅच मध्ये एक एक चेंडू चांगला फेकायचा आहे, पण एक बॉलवर पण चुकी केली जाते. हाय प्रेशर गेम आहे हा, हाय व्होल्टेज ड्रामा, ॲब्सल्यूट थ्रिलर सिनेमा आहे हा. मजा येईल मॅच मध्ये. हाय बॉल हवेत, हा चकवलं पण बाउंड्री वाचवलीये. पण चला पंच चेक करूया ऑन स्क्रीन वरती. क्रुशल आहे, ऑन स्क्रीन वरती चेक करूया. चला चेक करायचं आहे. अडवलंय. यस 100% अडवलेलं आहे. चेक झालेलं आहे. इकडे बॉल त्यांचा बॉडी मोमेंटम त्यांनी बॉल आतमध्ये ढकलला नंतर ते पडलेले आहेत. ऑन स्क्रीन दाखवलेलं आहे. ऑन स्क्रीन दाखवलेलं आहे.
बॉल हाताला लागला आत पडला आणि मग तो पडद्याला तुमचं काय आहे पडद्याला लागला ना आत्ता आतमध्ये गेला आत्ता लागला ऐक ना अक्षय 12 प्लेअर आहे ना अक्षय पण ऐक ना अक्षय 12 काय ना जाऊ शकत आलो का नाही जाऊ शकत चला सेफ डिसिजन दिलेला आहे आणि कंटिन्यू करा गेम. तिसऱ्या पंचाने चेक केलेलं आहे, डिसिजन दिलेला आहे की सेफ आहे. यस, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू झालेले, धावा झाल्या त्या 34. 16ची गरज 7 बॉलमध्ये. 7 चेंडू आणि 16 धावा. अरे 16 पाहिजे 16 पाहिजे. अरे 17 पाहिजे होते एक सिंगल काढला. 18 ला एक वाईट टाकला, 18 ला एक वाईट टाकला. सिंगल काढला आता 16 पाहिजे. बोललो ना त्याला आता. अरे हा बरोबर आहे. बॅटिंग टीम इकडे सगळं ओके. 16 धावेंची गरज आहे 7 बॉलमध्ये. एक बॉल बाकी आहे. तिकडे अजून नवीन ओव्हर झाले सांगतायत. 101 आहेत. एक सांगते ओव्हर झाले, एक बोलते धावा 17 पाहिजे. खतरनाक. चला 7-16 इकडे सगळं ओके. तुम्ही खेळ ओके करा तिकडे वेळात, बाकी सगळं ओकेच आहे. 7 मध्ये 16. 7-16 आणि आलाय चौकार. म्हणजे आता 6-12 शेवटचे 6 बॉल. सहा मध्ये 12 करायचे आहेत. चला 6 मध्ये 12ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट करा, गेम स्टार्ट करा. आता याच्या पुढे एकही मिनिटाचा वेळ एक्स्ट्रा घेतला जाणार नाही. आधीच बराचसा वेळ या मॅचला गेलेला आहे. हाय व्होल्टेज जरी मॅच असली तरी नियमांचं बंधन आहे. 6 बॉल आणि विजयासाठी मात्र 12ची गरज आहे. कोण मारणार बाजी? सुपर 4 मध्ये जाणार कोण? पहिलाच वाईड आहे. सहा बॉल मात्र राहिलेले आहेत. विजयासाठी 11 धावेंची आता गरज. करायच्या होत्या 12, पण आता वाईड आला म्हणजे 11. 6 मध्ये यावरचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू. बॉलर बॅक. थर्ड अंपायर आहेत. थर्ड अंपायर ऑन ग्राउंड आहेत. हा बघा, ऍक्शन जर चुकीची आढळली
तिसरे पंच चेक करतायत. जर चुकीची ऍक्शन आढळली डायरेक्ट नो दिला जाईल, विदाऊट वॉर्निंग डायरेक्ट नो, असं पंचांनी सांगितलेलं आहे आम्हाला. वाईट बॉल आलेला आहे, त्याच्यानंतर डॉट बॉल, म्हणजे आता 5 मध्ये 11ची गरज. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. हाय प्रेशर मॅच आहे आणि त्याच्यामुळे धडपड पण आहे. रिव्हर्स आणि बॉल बाहेर. बॅटर आउट. चार मध्ये आता राहिल्यात ते 11. काय मॅच घडली आहे मित्रांनो. अक्षय यांना संधी बऱ्याचशा उशिराने मिळालेली आहे. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घातला होता. आता मात्र जेव्हा टीमला गरज आहे 4 मध्ये 11 या कराव्याच लागतील, तरच या मॅच मध्ये मजा येईल, एंटरटेनमेंट येणार आहे. 4 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. चला गोलंदाज तयार झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. जाणी ड्रॉप. या मुवमेंटला सोडलेला झेल किती महागात ठरेल. जर कॅच असता तर फलंदाज बाद असता, जर कॅच असता तर धाव मिळाली नसती, जर कॅच असता तर नवीन बॅटर आले असते, आणि जर तो कॅच असता तर समीकरण देखील मात्र बदललं गेलं असतं. पण इथून मात्र आता समीकरण बॉल बाकी असतील ते म्हणजे टोटल अजून देखील 3 आणि 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. अक्षय राहुल 11 जोडी या टीमची आणि शेवटच्या षटकासाठी आतिफ गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्यांना मात्र 3 चेंडू विजयासाठी 10 धावा वाचवायच्या आहेत. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. मॅच तशी झालेली आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. वाईड बॉल. ही चुकी आहे, फार मोठी चुकी. या मोमेंटला असे बॉल्स चालणारच नाहीयेत. आता 3 मध्ये 9. इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9 विदिन द 3 बॉल्स. येथे कडा आणि गेला सीमारेषेच्या पलीकडे. नसीब होगा साथ तभी तो बनेगी बात. आणि आलाय नशिबाचा चौकार. मॅच मध्ये नवीन ट्विस्ट मात्र निर्माण झालाय. चेंडू बाकी आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत 5. चला टीम मीटिंग या वेळेला तर अजिबात नाही. लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय आपापल्या जागे. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंगची गरज नाहीये. 2 बॉल 5 ची गरज. काय घडणार, काय बिघडणार, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर. जो जीता वो सिकंदर, तो जो हारा वो अपने घर. आणि त्याच्यामुळे मात्र 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज एडगडून मात्र पाहायला मिळते. मॅच मधील सगळ्यात इम्पॉर्टंट बॉल हा चेंडू सांगून जाईल मॅच कोणाच्या बाजूने जाईल. 2 मध्ये 5. 2 मध्ये 5 वाईड. किती वाईड फेकलेत या ओव्हर मध्ये. या 17 मध्ये किती अवांतर फेकलेत. अर्धी मॅच तर वाईड बॉलचीच आहे की काय असं वाटायला आता लागलंय. आणि 2 बॉल आणि 4 धावेंची गरज. 9 वाईड बॉल फेकलेले आहेत. 9 वाईड बॉल म्हणजे 9 धावा एक्स्ट्रा. त्या धावा जर आता असत्या तर तुम्ही 1 साइड मॅच जिंकले असते. केलेल्या चुका, छोटी चुकी मोठं नुकसान. 2 मध्ये 4 ची गरज. आणखीन एक वाईड, 10वा वाईड. या 17तील 10वा वाईड बॉल. 2 चेंडू आणि आता 3 धावेंची गरज. कौन बनाएगा रन 3, कौन बजाएगा किसकी बीन, तो किसकी होगी रात रंगीन. येणारे 2 चेंडू सांगतील कारण 2 मध्ये धावा करायच्या आहेत 3. गोलंदाज तयार.
आणखीन एक हा तर वाईड दिलेला आहे, पंचांनी दिलेला आहे वाईड. आणि आता 2 बॉल 2 धाव्यांची गरज. सामना मात्र झुकला गेलाय अविरा 11 या टीमच्या बाजूने, कारण 2 मध्ये मात्र आता 2 धाव्यांची गरज आहे. जरी वाईड असला नो बॉल असला तरी एकच धाव आणि इकडे फ्री हिट नसते, त्याच्यामुळे काही वाईड नोला अर्थ नाहीये, एकच आहे दोन्ही. वाईड असू द्या नो असू द्या तेच समीकरण आहे. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2 बॉल 2 धावा, काटेकी टक्कर. मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके वाढवणारा सामना या ठिकाणी तमाम प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळतोय. 2 मध्ये 2. यावेळेस 20. क्या बात आहे यार, काय मॅच झाली आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीच टीम मॅच सोडायला तयार नाहीये. राहुल स्वतःवरती नाराज आहेत. 1 बॉल बाकी आणि विजयासाठी मात्र 2 धाव्यांची गरज. प्रेक्षकांनो आवाज येतोय का? टाळ्या वाजल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 2 धावा. काय मॅच झालीये. मैदानावरती माहोल बनला गेलेला आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव्यांचं समीकरण बघा. ऍड पण आलेली आहे. 1 बॉल 2. चला वेळ जास्त घेऊ नका. कमालीची मॅच. टाळ्या दोन्ही बाजूने वाजल्यात. दोन्ही टीमचे समर्थक मॅचला मात्र अगदी पाहतायत. हृदयाची ठोके धक 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 करत वाढले जात आहेत. बीपीचा त्रास झालाय त्यांनी ही मॅच पाहू नका, कारण 1 बॉल मात्र बाकी आणि आता 2 धाव्यांची गरज. टाळ्यांचा आवाज वाजला पाहिजे. 1 बॉल 2 धावा. 1 मध्ये 2. काय मॅच आली आहे. कोण मारणार बाजी. पुढे सरसावण्यात आलाय चौकार आणि अविरा 11 हार के ही जीतने वाले को बाजीगर कहते हैं. इनटू द सुपर 4 डीजे. थँक्यू डीजे. काय मॅच झाली. अविरा 11 टीम सेलिब्रेशन करताना. मॅच मात्र इथून या टीमने जिंकली आहे आणि राहुलच या मॅचचे बनतील हिरो, म्हणजे मॅन ऑफ द मॅच. चला राहुल